नव्या सरकारचा शपथविधी आता पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। 2 डिसेंबरला नव्या सरकारची शपथविधी होण्याची सूत्रांची माहिती आहे। 29 तारखेच्या बैठकीत भाजपच्या मुख्य नेत्याचीही निवड होण्याची शक्यता आहे। संविधान दिनाच्या निमित्तानं आज संसद भवन परिसरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं भाषण होणार असून ओम बिर्ला, नरेंद्र मोदी, अमित शहांसह इतर सदस्य उपस्थित असतील। मात्र अमित शहा आज मुंबईमध्ये येण्याची शक्यता धूसर झाली आहे। मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे नेते द्विधा मनस्थितीमध्ये आहेत अशी माहिती नरेश म्हस्के यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। एकनाथ शिंदेंच्या पाठीशी केंद्र सरकार असून शिंदेंच्या लोकप्रियतेचा फायदा होईल असंही म्हस्के म्हटले। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातील 5 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, केसरकर आणि देसाईंसह अजित पवार, तटकरे, अनिल पाटील, मुंडे आणि वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं मोठं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं। वडनेराचे आमदार रवी राणा यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होणार असं ठामपणे सांगितलं। तसंच जनतेनं फडणवीसांचा चेहरा स्वीकारला असून भाजपला एकतर्फी विजय मिळाल्याचंही राणा म्हटलं। विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटानं दावा केलाय। महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्यानं अर्थात विरोधी पक्षनेता आमचा होईल असं भास्कर जाधव यांनी ठामपणे सांगितलं। भाजपला मतदान करणाऱ्या मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याच्या विधानाबद्दल मौलाना सज्जाद नोमानी यांनी माफी मागितली आहे। माझं विधान कोणत्याही समाजाच्या विरोधात नव्हतं असं नोमानी यांनी म्हटलंय। नव्या सरकारमध्ये अण्णा बनसोडेंना मंत्रिपद मिळावं यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नगरसेवकांचं लॉबिंग सुरू झालंय। मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे माजी महापौर अजित पवार समर्थक नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतली। दरम्यान पवारांशी राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया पाटलांनी दिली आहे। तर आंबेगाव मतदारसंघात मला ट्रम्पेटला लाभ झाला, माझ्या मतदारसंघात ट्रम्पेटनं मतं घेतली असं विधान दिलीप वळसे पाटलांनी केलं। बेलापूरमध्ये ट्रम्पेट चिन्हामुळे संदीप नाईकांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान माझ्या चिन्हाचा आणि पराभूत उमेदवाराचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण ट्रम्पेटवर निवडणूक लढवणाऱ्या प्रफुल्ल म्हात्रे यांनी दिलं। माझ्या राजीनाम्याबाबत कोणतीही चर्चा नाहीये, राजीनामा देणार असल्याच्या सगळ्या अफवा आहेत असं स्पष्टीकरण देत नाना पटोलेंची सगळ्या चर्चा त्यांनी फेटाळलेल्या आहेत। नाना पटोलेंचा साकोली मतदारसंघात निसटता विजय झाला। मात्र महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कामगिरीनंतर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार अशा चर्चा रंगल्या। त्यानंतर भाऊक झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाना पटोलेंची भेट घेत थेट राजीनामेच दिले। विधानसभेचा निकाल अनपेक्षित आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा असू शकतो असा सवाल नाना पटोले यांनी केलाय। तर झारीतले शुक्राचार्य कोण हे शोधावं लागेल असंही पटोले म्हटले। ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधिमंडळ सचिवांची भेट घेतली आहे। विरोधी पक्षनेता निवडीच्या निकषाबाबत माहिती मिळवण्यासाठी भेट घेण्यात आली। दरम्यान आज माहिती मिळाली नाही अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली। उद्धव ठाकरेंना काँग्रेससोबत गेल्याचा फटका बसलाय अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे पुढे देखील काँग्रेससोबत राहिल्यास त्यांची स्थिती अधिक खराब होईल असंही ते म्हटलंय। आता एक मोठी बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट न घेता देवेंद्र फडणवीस हे मुंबईला रवाना झालेत। ओम बिर्ला यांच्या घरगुती कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्यानंतर मुंबईला रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ओम बिर्ला यांच्या कार्यक्रमातून लवकर बाहेर पडून ते आपल्या निवासस्थानी दाखल झाले। दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली नाही अशी देखील सूत्रांनी माहिती दिली आहे। लोकसभेत तिकीट नाकारल्यानंतर विधानसभेत राजेंद्र गावितांनी पालघर मतदारसंघात घवघवीत यश मिळवलंय। दरम्यान गावितांचा अनुभव लक्षात घेता त्यांनी मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। तानाजी सावंतांना तुम्ही आमदार करा, मग मी त्यांना मंत्री करतो असा एकनाथ शिंदेंच्या प्रचारातील व्हिडिओ सध्या धाराशिवमध्ये व्हायरल झालाय। तर मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। इतर पक्षातील काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय। बेलापूरमध्ये ट्रम्पेट चिन्हामुळे संदीप नाईकांचा अवघ्या 377 मतांनी पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे। दरम्यान माझ्या चिन्हाचा आणि पराभूत उमेदवाराचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण ट्रम्पेटवर निवडणूक लढवणाऱ्या प्रफुल्ल म्हात्रेंनी दिलं।
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील हे सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी पाचोऱ्यातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत मशिदीमध्ये प्रार्थना केली। रोहित पवारांनी प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी जाण्याआधी कृष्णा कोयना नदीच्या काठी जाऊन नमस्कार केला। यावेळी हसलात तर आपलं आरोग्य सुंदर आणि निरोगी राहतं, आम्ही रोज हसण्याचे क्लासही घेतो असं एका व्यक्तीने सांगताच आता अधिवेशनात हसण्याचा क्लास लावलाच पाहिजे असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं। विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी केला। या प्रकरणाची चौकशी करून पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। वर्ध्याच्या आर्वीतील भाजपचे आमदार दादाराव केचे यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेतलाय। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी केली। कराड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यशवंतराव चव्हाणांच्या प्रेरणेनं भविष्यात काम करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विठुरायाला दुग्धाभिषेक घातला। अध्यक्ष दीपक भोसले यांच्या सहपदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरीजवळ विठुरायाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालत भाविकांना पेढे वाटले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। पुणे म्हाडाचे अध्यक्ष खासदार शिवाजीराव पाटील आणि खेडचे माजी सभापती भगवान पोखरकर यांनी लता शिंदेंचं स्वागत केलं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जळगावात लाडक्या बहिणींनी महादेवाला साकडं घातलं। महादेवाची आरती करत महिलांनी साकडं घातलं। विशेष म्हणजे यावेळी मुस्लिम महिलांनी देखील मोठी उपस्थिती दर्शवली। एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ देत यासाठी डोंबिवलीतील शिवसेनेच्या महिला आघाडीनं आणि शिवसैनिकांनी गारहाणं घातलं। शिवरायांच्या स्मारकाभोवती दिवे प्रज्वलित करत त्यांनी महाराजांसमोर गारहाणं घातलं। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे विराजमान व्हावेत यासाठी धुळ्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आदिशक्ती एकविरा देवीला साकडं घातलं। देवीची महाआरती करत शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत करून उपचार केले। या सर्व रुग्णांनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं घातलं। महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। दरम्यान शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी ठाण्यात महिलांनी मंदिरात आरती करत प्रार्थना केली। मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत अशी मागणी पंढरपुरातील साधू संतांनी केली आहे। लोककल्याणकारी योजनांच्या समवेत तीर्थक्षेत्र, आपली संस्कृती, गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारं नेतृत्व अपेक्षित असल्याची भावना साधू संतांनी बोलून दाखवली। मराठा आरक्षणाचा प्रश्न फक्त एकनाथ शिंदे सोडवू शकतात, त्यामुळे शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी राज्यभरातील मराठा समाजाची मागणी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी दिली आहे। एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ठाण्यातील मुस्लिम बांधवांनी हाजुरी दर्गा इथे प्रार्थना केली। मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर चादर चढवली। आता एक मोठी बातमी, रश्मी शुक्ला यांची आचारसंहिता संपुष्टात येताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या आज महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या विशेष निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं शुक्ला यांना महासंचालक पदावरून दूर केलं होतं। त्यांच्या जागेवर सरकारनं वर्मा यांची विधानसभा निवडणुकीपर्यंत पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली होती। तर निवडणूक आयोगानं सोमवारी राज्यातील आचारसंहिता संपुष्टात आल्याची घोषणा केली। रविवारी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता रश्मी शुक्लांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 9 आरोपींविरोधात आरोप निश्चित करत खटला सुरू करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। अहमदनगर शहराच्या मार्केट यार्डमध्ये भीषण अपघात झाला। एका भरधाव कारनं 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिल्यानं मोठं नुकसान झालं। या अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा या घटनेमध्ये मृत्यू झालाय। सध्या राज्यामध्ये तापमानात चढ उतार पाहायला मिळतोय। मागील 2 ते 3 दिवसांपासून तापमान 12 अंशांवरून 10 अंशांवर आलंय, त्यामुळे काही ठिकाणी थंडीचा कडाका वाढलाय। सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा या थेट हवाई मार्गाचं फ्लाय 91 कंपनीचं तिकीट दर जाहीर झालेला आहे। हे दर स्वस्त आणि प्रवाशांच्या बजेटमध्ये बसणारं आहे। मराठवाड्यात सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली आहे। लातूर बाजारात 18,736 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनला सरासरी 3,800 ते 4,200 चा दर मिळतोय।
राज्यात हायब्रिड लाल पिवळी अशा वाणांच्या मक्याची आवक झाली होती। हायब्रिड मक्याला सटाणा इथे कमीत कमी 1400 तर सरासरी 2225 असा दर मिळाला। ऐन दिवाळीत 81,000पर्यंत पोहोचलेल्या सोन्याचे दर आता हळूहळू कमी होताना दिसतात। मागील 15 दिवसांमध्ये तब्बल 4,500 रुपयांनी सोन्याचा दर खाली आलाय। मुंबई पालिकेतर्फे सातत्याने आवाहन आणि पाठपुरावा केल्यानंतर देखील मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या 3,605 मालमत्ता धारकांवर 1 एप्रिलपासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आलेली आहे। 218 कोटी 96 लाख रुपये कर पालिकेने वसूल केलाय। पुण्याहून देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांमध्ये आता वाढ झाली आहे। पुण्याहून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू झाली आहे, त्यामुळे आता उड्डाणांची संख्या 4 वर गेली आहे। ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत नोटा या पर्यायासाठी तब्बल 47,242 जणांनी मतदान केलं। यात सर्वाधिक मतदान शहापुरात 4,892 इतकं झालेलं आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। अर्ज विक्री स्वीकृतीला प्रतिसादच न मिळाल्यानं मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आलेली आहे। कल्याण डोंबिवली पालिकेच्या नेतिवली येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दुरुस्तीमुळे डोंबिवलीतील काही भागात पाणी पुरवठा सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलंय। देशभरात लसणाचा तुटवडा जाणवत असल्यानं लसणाला उच्चांकी दर मिळालाय। लसणाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानातील लसूण आयात करण्यात आलेला आहे, त्यामुळे लसणाचे दर हे 500 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। उल्हासनगरात धावत्या रिक्षावर हाय मास्टरचा लोखंडी पोल कोसळलाय। सुदैवानं या रिक्षात प्रवासी नसल्यानं जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षा चालक किरकोळ जखमी झाला असून रिक्षाचंही मोठं नुकसान झालंय। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गाच्या स्लॅबचा काही भाग तुटला, त्यामुळे बदलापुरात रेल्वे दुर्घटनेची शक्यता वर्तवण्यात येते आहे। कामोठे बाजूकडून अलिबागकडे जाणाऱ्या एका गाडीनं उड्डाणपुलावर अचानकपणे पेट घेतला। काही क्षणातच ही गाडी आगीत खरं तर भस्मसात झाली। सुदैवानं गाडीतील दोघेही बचावले। तमाशा कलावंतांचे आधारस्तंभ मधुकर नेराळे यांनी वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील भोईवाडा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील कालभैरवनाथांचा यात्रोत्सवात उत्साहात खरं तर पार पडला। हा यात्रोत्सव महाकाल भैरवनाथ कार्तिकी अष्टमीला होत असतो। 1 लाखाच्या जवळपास यावेळी भाविकांनी दर्शन घेतलं। निवडणूक काळात भरत गोगावले यांनी वृत्तपत्रातून प्रसिद्धी मिळाली होती आणि ही मिळालेली प्रसिद्धी आणि घरोघरी पोहोचवण्याचं काम वृत्तपत्र विक्रेत्यांनी केलं असल्यानं महाड बिरवाडी येथील घरोघरी वृत्तपत्रांचं वाटप करणाऱ्या विक्रेत्यांना आमदार भरत गोगावले यांनी सायकलींचं वाटप केलं। कार्तिकी वारीनिमित्त आळंदीत लाखो भाविक दाखल झालेत। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी अवघी आळंदी सोन्याची झाली आहे। दरम्यान माऊलींच्या समाधी मंदिराला नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात गाढवेपट शिवारात एका बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय, त्यामुळे बिबट्याला पिंजरा लावून पकडण्यात यावं अशी मागणी होती। उमरेड करहंडला अभयारण्यामध्ये कॉलरवाल्या वाघिणीनं पर्यटकांना भुरळ घातले। 2 महिन्यांपूर्वीच या वाघिणीनं 2 बछड्यांना जन्म दिलाय। दरम्यान वाघीण आपल्या दोन्ही बछड्यांना तोंडात धरून सुरक्षित ठिकाणी नेतानाचं दृश्य मोबाईलमध्ये कैद झालंय। अकोल्यात देखील एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले अकोला ते शेगाव पायदळ वारी करत शेगावला निघालेत। शेगाव इथे पायदळ जाऊन संत गजानन महाराज यांना साकडं घालण्यात येणार आहे। नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेले चित्ते आता भारतातील हवामानात सरावलेले आहेत आणि निर्वा या मादी चित्त्यानं बछड्यांना जन्म दिलाय, मात्र तिनं किती बछड्यांना जन्म दिलाय हे अद्यापही अस्पष्ट आहे। दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। प्रदूषण कमी होईपर्यंत ग्रॅफ 4 लागू होईल असं न्यायालयानं सांगितलंय। तसंच हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला 2 दिवसात दिल्लीमध्ये शाळा किती लवकर सुरू करता येतील याविषयी निर्णय घेण्यास सांगितले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे। भारताच्या एका अनकॅप्ड खेळाडूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। प्रियांश आर्यला पंजाब किंग्स संघानं 2.80 कोटींची बोली लावत संघात दाखल केलं। त्याची मूळ किंमत 30 लाख होती। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।